तर ही थेट दृश्य आपण बघू शकतो ईडी कार्यालयाबाहेरची। या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत। यापूर्वी त्या काही प्रतिक्रिया देतात का याकडे लक्ष असेल। दरम्यान काही वेळापूर्वी बोलताना मी कोणताही घोटाळा केला नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं होतं आणि आता चौकशीसाठी त्या उपस्थित आहेत। हसतमुखानं त्या ईडी कार्यालयामध्ये जाताना सुद्धा दिसतात आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान याआधी किशोरी पेडणेकर यांची 6 तास चौकशी झालेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडीने त्यांना समन्स बजावलेला आहे। त्यानुसार त्या चौकशीसाठी हजर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ईडी कार्यालयामध्ये पोहोचतानाही किशोरी पेडणेकर आपल्याला दिसून येत आहे। दरम्यान सगळ्यांना नमस्कार केलेला आहे किशोरी पेडणेकर यांनी। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघितलेली आहे। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाते। याआधीही ईडीने त्यांना समन्स बजावलेलं होतं। एकदा त्यांची चौकशी झाली आहे, त्यानंतर आता पुन्हा एकदा चौकशीसाठी त्या पोहोचल्यात आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी आता सुरू होतीये, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? आपण नुकतीच बघतो किशोरी पेडणेकर आता ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। खरं तर सकाळी 11ची वेळ होती, मात्र 1 तास उशिरा त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्यात। यापूर्वी सुद्धा किशोरी पेडणेकर यांची कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी झाली होती। एकूण 6 तासाच्या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं होतं। यानंतर पुन्हा त्यांना एकदा समन्स बजावण्यात आलं, परंतु महाराष्ट्र दौरा करत असताना कुठेतरी बाहेर जात होते, त्यामुळे वकिलांकडून 1 महिन्याचा वेळ हा ईडीकडून मागण्यात आला होता। मात्र त्यांना 30 तारखेची वेळ देण्यात आली होती। 30 तारखेला त्या चौकशीस हजर राहिलेले आहेत। कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप हा त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने कोविड काळात ज्या बॉडी बॅग खरेदी केल्या त्यामध्ये 3पट भाव हा देण्यात आला। तसंच त्या कंपनीकडून राज्य सरकारने बॉडी बॅग कमी किमतीमध्ये खरेदी केला, त्यामुळे कुठेतरी हा आरोप आहे तो घोटाळ्याचा आरोप आहे तो समोर आलेला आहे। एकूणच यामध्ये यापूर्वी सुद्धा चौकशी झालेली आहे। आज पुन्हा चौकशी होते। काही कागदपत्र आज सुद्धा ईडीच्या समोर किशोरी पेडणेकर यांच्याकडून त्यांच्या वकिलांकडून ठेवण्यात येतील। मात्र आजच्या या चौकशीमध्ये किशोरी पेडणेकर यांच्याकडून समाधानकारक उत्तर ईडीला मिळतात का आणि यावरती ईडीचं समाधान होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर ईडीचं समाधान आजच्या या चौकशीमध्ये झालं नाही तर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी सामोरं जावं लागतं। त्यांच्यासोबतच एकूणच दुसऱ्या बाजूला संदीप राऊत यांची सुद्धा चौकशी होते, ते सुद्धा या ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यामुळे ठाकरे गटाकडून प्रमुख 2 चेहरे या ठिकाणी आता ईडी कार्यालयात आहेत। निश्चितच स्वप्नील, या चौकशीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर बातमीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।